युती झाली तर ठीक, नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्यास तयार असल्याचं मोठं विधान हे राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। प्रत्येक पक्ष हा रणनीती ठरवणार असल्याचंही ते म्हणाले। आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे असं वक्तव्य दिलीप वळसे पाटलांकडून करण्यात आलंय। तर राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास तयार असल्याचं मोठं विधान हे दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती झाली तर ठीक, नाहीतर एनसीपी स्वबळावर लढेल असं मोठं विधान जे आहे ते दिलीप वळसे पाटलांकडून करण्यात आलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता प्रत्येक पक्ष ही आपली भूमिका मांडताना दिसतंय। राष्ट्रवादीने देखील आता हे मोठं विधान राष्ट्रवादीचं समोर आलंय। आमचा पक्ष किंवा सगळेच पक्ष आपली आपली रणनीती ठरवतील, परंतु जर झाली आघाडी तर ठीक, नाहीतर मग राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर लढायला तयार आहे। तर दिलीप वळसे पाटलांचं आपण हे विधान ऐकलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती झाली तर ठीक, नाहीतर राष्ट्रवादी ही आपली निवडणूक स्वबळावर लढेल असं मोठं विधान दिलीप वळसे पाटलांकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये काही वेगळं चित्र पाहायला मिळणार का अशा चर्चाही सुरू झालेल्या आहेत। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याबाबत दिलीप वळसे पाटलांनी हे मोठं विधान केलेलं आहे। जर युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही स्वबळावर लढू एवढं मोठं विधान जे आहे ते दिलीप वळसे पाटील यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी स्वबळाचा नारा देतय का, स्वबळाचे संकेत देतय का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। दिलीप वळसे पाटलांच्या विधानानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं चांगलं यश मिळवलं, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिलीप वळसे पाटलांनी हे केलेलं विधान हे चर्चेला उधाण आणणारं आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती झाली तर ठीक, नाहीतर आपण स्वबळावर लढू असे संकेत आहेत ते दिलीप वळसे पाटलांनी दिले आहेत। आज शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं अधिवेशन पार पडतंय। 2 दिवसीय हे अधिवेशन असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल मंथन करण्यासाठी हे अधिवेशन घेतलं जाते आणि त्याआधीच दिलीप वळसे पाटलांनी हे मोठं विधान केलंय। राष्ट्रवादीचं अधिवेशन पार पडत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात हे अधिवेशन आहे। मात्र अधिवेशन सुरू होण्याआधीच दिलीप वळसे पाटलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात हे मोठं विधान केलेलं आहे। युती झाली तर ठीक, नाही तर एनसीपी स्वबळावर लढेल असं विधान दिलीप वळसे पाटलांनी केलंय। पण पुन्हा एकदा ऐकूयात दिलीप वळसे पाटील नेमकं काय म्हणाले। आमचा पक्ष किंवा सगळेच पक्ष आपली आपली रणनीती ठरवतील, परंतु जर झाली आघाडी तर ठीक, नाहीतर मग राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर लढायला तयार आहे। आपण ऐकलं दिलीप वळसे पाटलांनी हे मोठं सूचक असं विधान केलेलं आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमधील प्रत्येक पक्ष आता वेगळा लढणार का, की काही आणखी वेगळा निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। दिलीप वळसे पाटलांनी अधिवेशनाआधी शिर्डीमध्ये मोठं विधान केलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती झाली तर ठीक, नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर लढेल असं मोठं विधान आहे जे दिलीप वळसे पाटलांकडून करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात अधिक बोललेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्यासोबत। सीमा, यापूर्वी आपण मवियामध्ये ताटातूट होताना पाहिलेली आहे, अनेक आरोप प्रत्यारोप केले गेले आणि आपण वेगळं लढणार असं सांगण्यात आलं। मात्र आता महायुतीमध्येही काहीसं असं चित्र दिसतंय, युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही वेगळं लढू एवढं मोठं विधान जे आहे ते दिलीप वळसे पाटलांनी केलंय। तर आपण आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडनं आढावा घेणारच आहोत, पण आपण ही बातमी बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण स्वबळावर लढू असं वक्तव्य दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। जर युती झाली तर ठीक आहे, नाहीतर नाही झाली तर आपण एकटं लढू, स्वबळावर लढू हे मोठं विधान दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये काही वेगळं चित्र पाहायला मिळतंय का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे।